नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना राष्ट्रवादीचे आमदार विलीनीकरणाच्या मानसिकतेत सुप्रीम कोर्टावर संशय. संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे कोर्टाच्या निर्णयावर निराश. राऊतांची माहिती. सत्ता संघर्षाच्या निकालावरून राऊतांचा निशाणा. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्याध्यक्ष पदावर प्रफुल्ल पटेल राहणार असल्याची पार्थ पवारांची माहिती. पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून काढून टाकल्याची सोशल मीडियावर चर्चा. नाशिकमध्ये भोंदू बाबा खरात दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयात राहणार हजर. खरातला आज पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता. वसई विरार शहर महापालिकेला नवे आयुक्त. पृथ्वीराज BP यांनी आज आयुक्तपदाची सूत्र स्वीकारली. नागरिक आणि सर्व स्टेक होल्डर्सच्या सहकार्यानं काम करण्याचा विश्वास. नवी मुंबई महापालिकेत सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 करण्यासाठी ठराव. नगरविकास खात्याकडून ठराव निलंबित. सभागृह नेते सागर नाईक यांच्याकडून खंत व्यक्त. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात हनुमान जयंतीनिमित्त साकारलं वाळूशिल्प. 3 तासाच्या प्रयत्नानंतर साकारलं वाळूशिल्प. वाळूशिल्प साकारून रविराज यांनी हनुमान जयंतीच्या दिल्या शुभेच्छा. बुलढाण्यातील नांदुऱ्यात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह. विशालकाय 105 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीला जलाभिषेक. गोंदियातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी. मनोकामना पूर्ण करणारा हनुमान मंदिर. नाशिकमध्ये एकविरा मातेच्या यात्रोत्सवात आजपासून सुरुवात. देवीचा मुकुट, पादुका, त्रिशूल आदी 7 किलो चांदीचे आभूषण आमदार सुहास कांदेंकडून एकविरा मातेस अर्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाला लाकडी बॅटनं मारहाण. तरुणाला जीवे मारण्याची ही धमकी. तिघांवर गुन्हा दाखल. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.